साऊथ गोव्यामध्ये निवांत समुद्रकिनारी वेळ घालवून नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता छान एन्जॉय करून थोडा वेळ बीचवरती घालवून आम्ही रूमवरती आलो आणि मस्त रेडी रेडी झालो. झालोय आणि आता वाजलेले 3. सो आता लंचसाठी बाहेर चाललेलो आहे आणि ब्रेकफास्ट एवढा हेवी झाला की लंच करूच वाटला आहे. सो आता आम्ही लंचसाठी बाहेर जातो. सो हॉटेलपासून जवळच आहे. सो ते जागा दाखवते. सो रिसॉर्टच्या जवळ एक कॅफे आहे, स्पाइस फूड कॅफे. सो तिथे आम्ही लंचसाठी चाललोय. शांत बसतो. कॅफे छान होता, पण 3 वाजता त्यांची सर्व्हिस बंद होते, त्याच्यामुळे आम्हाला दुसरं हॉटेल शोधायला लागलं. गुगल मॅपवर शोधून सो इथे आम्ही जेवायला आलो होतो. बेबीला खूप भूक लागली. हॅपी बर्थडे का तुझं नको लागेल दर एका जेवण करून पुन्हा रिसॉर्टला आलो आणि आता पाहूयात रिसॉर्ट. स्टार्टिंगला हे एंट्रीमध्ये हे फाउंटन्स आहेत दोन्ही बाजूला. पलीकडे पार्किंग आहे. सो हे एंट्रीमध्ये हे पहिले चेक इन करतात सगळे बॅग्स आपल्याला सर्वांना चेक इन करून मग आत रिसेप्शन आहे. बार, डेझर्ट्स, इकडे डायनिंग एरिया. हां, थोडी इकडून खालून जायला लागतं. कमी आहे गरमी आता. हा डायनिंग एरिया आहे. सो डायनिंगमध्ये इथं पण सिटिंग्स दिलेले आहेत. अँड इकडे अशी फाउंटन आहे. लोकेशन खूप छान आहे. इकडे पण एक फाउंटन आहे. आणि पुढे पण एक फाउंटन्स खूप आहेत. झाडे वगैरे खूप छान आहेत. इकडे पुढे गेला स्पा आहे तिथे अँड स्विमिंग पूल आहे पुढे जाऊन. हा मुलांसाठी छोटा स्विमिंग पूल आहे आणि पलीकडे मोठ्यांचा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये पण कॅफे बार टाईप आहे. तिथून बाहेर जाऊन मागे लॉन, बीच वगैरे. हो इथं पण छान फोटो येते. आल्यावरती इकडे हॉटेल आणि इथे आमची रूम आहे वरती आणि पूर्ण गार्डन आहे. हा सर्व बीचकडे रस्ता जातो आणि इकडे पण गार्डन आहे. सगळं एरियाच्या पलीकडे बीच आहे. सो आता तिथं चाललोय. हे कावळे खूप आहेत आणि आज बगळे पण बघायला भेटले. आणि इकडे बीच आणि इकडून आम्ही इथे ब्रिज वरती आलो. इकडे हा बीच आहे आणि इथून हे असा व्ह्यू आहे. तिथे आम्ही खूप छान छान फोटोज काढले आणि ऋग्वेदसोबत गेम्स खेळल्या. वरती फोटोज काढलेत आम्ही. व्हिडिओज खूप छान आलेत. लॉनचा व्ह्यू खूप छान दिसतोय. आणि आता रूमवरती जाणार, चेंज करणार आणि बीचवरती जाणार पुन्हा फोटोज काढायला आणि थोडंसं चिल होण्यासाठी. आणि तिथून पुन्हा इकडे जायचं. इकडे रूम आहे. सो खूप वॉक करायला लागतं. आता 5:45 वाजलेत आणि कॉफी घेऊन रेडी होणार आणि आम्ही बीचवरती जाणार फोटोज क्लिक करण्यासाठी. आणि मी सेकंड डे संध्याकाळी जाण्यासाठी हा रेड ड्रेस वेअर केला होता. 1 पीस होता. सो रेडी होऊन आम्ही चाललोय
बीचवरती फोटोज काढायला. खूप छान वाटतं. मस्त रील बनवण्यासाठी पाण्यामध्ये गेलो आणि एकदम लाट येऊन ऋग्वेद खाली पडला. आणि असंच आम्ही एन्जॉय केला आमचा सेकंड डे बीचवरती. पहिल्या दिवशी ऋग्वेद सँडमध्ये खूप खेळला होता आणि दुसऱ्या दिवशी तो समुद्रात खूप खेळला. सारखं त्याला पाण्यामध्ये जायचं होतं. एकदम रिलॅक्स बसला होता. नंतर तर कपडे काढून सुद्धा तो पाण्यामध्येच खेळत होता. अंधार पडेपर्यंत तो त्या दिवशी खेळत बसला होता. पहिल्यांदा पाण्यात पडल्यामुळे नंतर आत जरा नीट जात नव्हता, बट एकदा आत गेल्यानंतर तो बाहेर काही यायला तयार नव्हता. पूर्ण बुडला स्विमिंग पूल झाला. सोनाचा स्विमिंग मोठी आली. आता त्याला मजा येईल. थोडस लांब सारखं, थोडस फक्त लक्ष द्या. थोडं माग इकडे सारखा, इकडे त्याची पुरत्याची एक त्याची घेते. सारखा ना माग. आणि मीही एक रील घेण्याचा प्रयत्न करत होते. बीचवर खूप छान क्लायमेट झालं होतं. सेट झालाय, पण एवढा छान व्ह्यू इकडं चालू. एकदम पिंक स्काय झालाय. 7:30 वाजले. तिथं स्टार्स आलेत अँड एक ॲप आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते सांगतंय की हा जो डार्क आहे तो व्हीनस आहे, इकडे वर ज्युपिटर आहे आणि खाली मर्क्युरी आहे. छोटासा कॅमेऱ्यामध्ये पण दिसत नाही, एकदम ब्लर दिसत. पूर्ण अंधार झाल्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो, थोडा वेळ बसलो आणि रेडी होऊन जेवण करण्यासाठी बाहेर गेलो. आम्हाला भूक नव्हती, सो आम्ही कोल्ड कॉफी आणि आईस्क्रीम घेतला आणि ऋग्वेदसाठी जेवण. हे डे 3. सो आता 9 वाजलेत आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललो. रेडी होऊन चाललोय, पण असं वाटतंय की झोपेतून उठलोय. कळायला लागतं ब्रेकफास्ट काय बघायचा. मी बेबीसाठी काय ब्रेकफास्ट घेऊन आले करून पुन्हा आता बीचवरती आलोय. ब्रेकफास्ट झाला, आता घरी जायचं आज. सो बीचवरती थोडा वेळ. खूप छान क्लायमेट आणि सकाळी एवढं ऊन पण असतं. 10 वाजलेत, सो रिलॅक्स फील होतं. रिटर्न येऊन छान आवरलं, घरी जाण्यासाठी रेडी. 11 वाजल्यात आणि आम्ही रेडी होऊन निघालोय. चेकआउट करणार आहे आता. आणि इथं साऊथ गोवामध्ये एक प्लेस आहे, एक्सप्लोर करून घरी निघणार. आता 12 वाजलेले आहे आणि आम्ही रिसॉर्ट चेकआउट करून आता आम्ही निघालो आहे काबोदरामा फोर्ट आणि बीच पाहण्यासाठी. साऊथ गोव्यामधली खूप फेमस प्लेस आहे ती. सो आम्हाला ती एक्सप्लोर करायची की कशी आहे ती. आणि तिथला बीच पण खूप छान आहे असं म्हणतात आणि फोटोज काढण्यासाठी पण स्पॉट खूप छान आहे. सो बघूयात की कसं आहे. Hello everyone. आपण मम्मी पप्पा आपण बीचवर चाललो. ओके, बीच बघायला चाललोय. हा आहे काबोदरामा बीच. खूप सुंदर बीच आहे. इथे फोटोज खूप छान येतात, बट थोडेसे काळसर फोटोज येत होते माझे. आणि ऋग्वेद खूप रडत असल्यामुळे आम्ही
ती प्लेस एन्जॉय करू शकलो नाही. तिथून पुढे बीचकडे जाण्यासाठी रोड होता, तिथून खाली उतरून बीचकडे जाऊ शकतो. सो त्या रोडने चाललो होतो. रस्ता खूप खराब होता आणि पाऊस खूप असल्यामुळे आम्ही पुढं काही जास्त जाऊ शकलो नाही आणि तिथून आम्ही मग घरी जायला निघालो. रस्त्यात जाताना हा छान ब्रिज आहे, जसा आपला मिसिंग लिंक ब्रिज आहे तसाच हा पण आहे. आणि तिथून आम्ही ठरवलं की नॉर्थ गोवाला जाऊन एक प्लेस आहे पिझ्झासाठी जी फेमस आहे, सो ती ट्राय करूयात. म्हणून आम्ही साऊथ गोवावरून नॉर्थ गोवाकडे गेलो खास इडलीचा पिझ्झा खाण्यासाठी. आणि हे रस्त्यामध्ये असे लोक रील्स वगैरे फोटोज वगैरे काढत होते. कॉमन सेन्स हेच आहे ना पाय फॉर्च्यून पिझ्झा खाण्यासाठी. आता 3 वाजलेत आणि आम्ही आलो आहे फॉर्च्यून पिझ्झेरियामध्ये पिझ्झा खाण्यासाठी. सो पिझ्झा ओरिजिनल इडलीच्या पिझ्झा सारखा टेस्ट करतो, ते ट्राय करायचं. काढू नको सारखं सारखं ए जास्त. आता 4 वाजता तरी मी गोव्यामधून निघतोय, घरी जायचंय. पण याला कसं सांगायचं की आम्ही घरी चाललोय? हा सारखेच प्रश्न विचारते की कुठं चाललंय कुठं चाललंय. सोना आपण आता पुण्याला चाललोय ना, तिथं आता रिसॉर्टला राहायचं ना, तिथं पण आपलं जयश्री विला रिसॉर्ट आहे तिथं राहायचं ना, का बारामतीच्या रिसॉर्टला राहायचं तुला? का बारामतीच्या रिसॉर्टला जायचंय तुला राहायला? आपण आहे ना जांभरे बाबा आपण आहे ना ब्रिजवर जाणार आहे, ब्रिजवर. नाही रे बाळा, तिकडं ब्रिज नाहीये, तिकडं ना आपलं खडकवासला धरण आहे, तिकडं जायचंय आपल्याला. नाही तिकडं आहे ना, तिकडं वायर नाही, तिकडं जायचं. लॉयन नाही, आपल्याकडे बिबटे आहेत. आणि असा आम्ही सुरू केला आमचा परतीचा प्रवास. आणि हा आंबोळी घाट जो आहे रस्त्यामध्ये तो पण खूप छान आहे. तिथला धबधबा हा खूप फेमस आहे. सध्या तिथं पाणी नव्हतं दिसत. जाताना रस्त्यामध्ये खूप छान सनसेट दिसत होता, खूप छान वातावरण झालेलं होतं. तर ही आमची गोव्याची 3 दिवसाची ट्रिप आणि हे पार्ट 2 व्लॉगचे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच छान छान व्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.